मुंबई उत्तर विभागात संघटित गुन्हेगारीचा मोठा पर्दाफाश। मुंबई शहराच्या उत्तर विभागात मुंबई पोलीस उपायुक्त अंतर्गत परिमंडळ 11 आणि 12 विविध पोलीस ठाणे अंतर्गत अवैध सट्टेबाजी, ऑनलाईन लॉटरी आणि जुगार रॅकेट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दहिसर ते गोरेगाव पूर्व पश्चिम या संपूर्ण पट्ट्यात हे जाळे पसरले असून अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याचा आरोप आहे। संबंधित पोलीस ठाण्यांची हद्द दहिसर, कस्तुरबा, बोरीवली, चारकोप, मालवणी, मालाड पूर्व पश्चिम आणि गोरेगाव पूर्व पश्चिम या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याने संपूर्ण कायदा अंमलबजावणी यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा संशय। मिळालेल्या माहितीनुसार हा एक अत्यंत संघटित आणि मोठ्या स्तरावर चालणारा गुन्हेगारी सिंडिकेट असून वेगवेगळ्या भागांमध्ये एकाच नेटवर्कद्वारे ऑपरेट होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। केवळ सट्टेबाजी आणि ऑनलाईन लॉटरीच नव्हे तर काही ठिकाणी पिंकपांग आणि बिंगो सारखे जुगाराचे प्रकारही बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ छोट्या प्रमाणात नसून एक पूर्ण विकसित जुगार उद्योग असल्याचे स्पष्ट होत आहे। पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्न। इतक्या मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट सुरू असताना संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती नाही असे मानणे कठीण आहे। त्यामुळे ही केवळ निष्काळजीपणा नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा संभाव्य संगनमत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर अपयशी ठरत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची असा सवाल उपस्थित होत आहे। स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक पुरावे। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 5 वाजता आमच्या तपास पथकाने मालाड पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केले। जकारिया रोड आणि 83 विजय करवाडी SV रोड, मालाड पश्चिम मुंबई येथील 2 दुकानांमध्ये हे ऑपरेशन करण्यात आले। येथे अवैध सट्टेबाजी, ऑनलाईन लॉटरीसह सारखे जुगार प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओ पुरावे आमच्या हाती लागले आहेत। पूर्वीची तक्रार आणि पाठपुरावा। सदर प्रकरणाबाबत आमच्या वृत्तपत्राने यापूर्वीही अशा बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी संदर्भात लेख प्रसिद्ध करून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते। तसेच या संदर्भात लेखकाने तक्रार अर्ज मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयात सादर केला आहे। कारवाईची मागणी। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे। अन्यथा हा गुन्हेगारी रॅकेट आणखी वाढून संपूर्ण शहरासाठी मोठा धोका ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, मुंबई फाइल्स बॅक वृत्तपत्र, मालाड।